धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले। जरांगेंच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले। तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटीतील उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। याच पार्श्वभूमीवर आता धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन यावेळी करण्यात आलं। जरांगेंच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। माननीय जरांगे दादा 5 दिवस झालं उपोषण करायला बसल्या, तर अन्न नाही, पाणी नाही, त्यांची प्रकृती आता बिघडले। आता आमच्या फक्त 2-3च मागण्या होत्या। सगळे सोयऱ्याचा आदेश काढा, आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या। परंतु अद्यापर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वेळ मागोपणा केलेला आहे आणि अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचा सगळे सोयऱ्याचा आदेश काढलेला नाही, आम्हाला आरक्षण दिलेलं नाही। त्याच्यामुळे आज आम्ही जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्यामुळे आज आम्ही पण जगून उपयोग नाही। त्याच्यामुळे आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसवर चाललोय। आम्ही त्यांना 5 वाजेपर्यंत वेळ देतोय। 5 वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही 5 जण या कलेक्टर ऑफिसवर उड्या मारून आमचा जीव देणार आणि याला जिम्मेदार एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे राहतील, याची दखल घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।